हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तुम्ही संपूर्णपणे या ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी जोडल्या जाणार आहात. कृपया या संदेशाला अर्धवट ऐकू नका. पुढील काही तासातसुद्धा तुमच्यावर धनाचा वर्षाव होऊ लागेल. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील, कारण तुम्ही ब्रह्मांडाशी जोडल्या जात आहात. कृपया हा संदेश ऐकत असताना तुमच्या मनावरचा ताण कमी होईल. पुढील काही मिनिटे एखाद्या शांततेच्या ठिकाणाला निवडा आणि हे ऐकत राहा. हे ड्रायव्हिंग करत ऐकू नका, तर शांततेने ऐका. हे पाहिल्यानंतर तुमच्या मनात या ब्रह्मांडाकडून जे जे तुम्हाला हवे आहे ते मिळण्याची शक्यता दाट होत आहे. प्रथम तुम्ही आपले श्वास दीर्घ घ्या. 3दा श्वास घेत असताना मनात विचार करा. तुम्हाला जी काही इच्छा आहे ती या ब्रह्मांडाला सांगा. तुम्ही परमेश्वरी शक्तीला मान्य करत असाल. तुमचे जे कोणी गुरु असतील, तुम्ही ज्या भगवंताला, परमेश्वराला मानत असाल, त्यांचे स्मरण करा आणि त्यांना या ब्रह्मांडाच्या द्वारे सांगा की तुम्हाला पुढल्या क्षणाला काय हवे आहे. तुम्ही सध्या वर्तमानात राहा. कुठलीही चिंता, कोणतेही भय आता सध्या तुमच्या मनात नाही. तुम्ही हा संदेश ऐकत असताना एकाग्र चित्ताने ऐकत राहा. फक्त बोलण्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही आता ते सर्व काही स्वतःसाठी शक्य करू शकता जे तुम्हाला हवे आहे. तुमची जी काही स्वप्न आहेत ती या ब्रह्मांडात तुमच्या इच्छेच्या रूपात पाठवायची आहेत. तुम्ही पुढील काही मिनिटे ते स्वीकार करत आहात जे ब्रह्मांडाकडून तुमच्या दिशेने येत आहे. तुम्ही जर या क्षणाला पैशाबद्दल विचार करत आहात, तुमची आर्थिक संपन्नता वाढावी, ती अधिक व्हावी, प्रगतीने तुम्ही पुढे जावे, तुम्हाला धनाचा अधिक संचय हवा आहे, तर तसे सिग्नल तुम्हाला मिळू लागतील. पुढील काही मिनिटात देखील हे शक्य होईल आणि याच मोबाईलवरून तुमच्यासाठी काही मेसेज असतील, काही सिग्नल असतील. अचानक अनपेक्षित पैशांचे मेसेज तुमच्या मोबाईलवर येतील. कुठलीही संधी कोणत्याही क्षणाला तुमच्यापर्यंत पोहोचेल, जी तुमच्यापर्यंत येण्यासाठी ब्रह्मांडाकडून उत्सुक असेल, कारण तुम्ही त्या प्रतीक्षेत होतात. तुम्ही दुप्पट पगाराची कामाची नोकरी शोधत आहात, तर ती देखील तुमची नेमणूक होण्याची संधी प्राप्त होईल. तुमच्या गरजेपेक्षाही तुमच्याकडे अधिक धन असेल, जे तुम्हाला अधिक सुख, संपन्नता देणारे असेल. या ब्रह्मांडातून प्रत्येक दिव्य शक्ती तुम्हाला आशीर्वादाने भरते, कृपेने भरते आणि त्याचे आर्थिक रूपांतरात प्रक्रिया आत्ताच सुरू होत आहे. फोन बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐकत राहा, कारण हे ऐकल्याने तुमच्या मनावर जो काही ताण आहे तो कमी होईल. सध्या तुमचे डोळे बंद ठेवा, फोन कमी आवाजात ठेवा आणि हे ऐकत राहा. तुमच्या ऊर्जेशी सध्या ब्रह्मांडाची ऊर्जा आत्मसात केल्या जात आहे. तुम्ही उंचावत आहात. तुमच्यासाठी या ब्रह्मांडाकडून अनेक आशीर्वाद आहेत, अनेक संधी आहेत, ज्या तुम्हाला पुढे नेऊ शकतात. त्या स्वीकारण्यास या क्षणाला तुम्ही तयार केल्या जात आहात. हे फक्त तुम्हाला अनुभवायचे आहे. बाकी सर्व काही या ब्रह्मांडीय
शक्तीवर सोपवून द्या. सर्व काही घडेल जे तुम्हाला हवे आहे. नियती बदलत नाही. तुम्ही असे अनेक वेळा ऐकले आहे. पैसा खूप प्रमाणात येत नाही असे तुम्ही ऐकले आहे. पण ते आज सर्व काही खोटे ठरणार आहे. कारण तुमच्यासाठी दैवी आशीर्वाद येत आहेत. तुमच्या मनात ती प्रोग्रामिंग करा, त्या कल्पना करा, ज्या उद्या साकार रूपात तुम्हाला प्राप्त होतील. ज्या काही घातक कल्पना तुमच्या बालपणी तुमच्या मनात रुजवल्या गेल्या आहेत की पैसा कमावणे सोपे नाही, पण आज ते तुमच्यासाठी हे ब्रह्मांड चुकीचे ठरवणार आहे आणि तुम्हाला ते संपूर्ण प्रदान करणार आहे, ज्याची तुम्हाला आज आवश्यकता आणि इच्छा आहे. आता पुढील काही मिनिटे माझ्यासोबत म्हणा की मी पैशाला सतत आकर्षित करत आहे. हवा तेवढा पैसा मला सहज प्राप्त होत आहे. मी जेव्हा कार्य करतो किंवा कार्य न करताही माझ्या दिशेने वेगवान गतीने पैसा येत आहे. तो सतत माझ्याकडे येत आहे. तो माझा चांगला मित्र आहे. माझी आणि पैशाची मैत्री ही अगदी घट्ट आहे. मी त्याचा प्रत्येक कार्यात यशस्वी प्रयोग करतो. हे शब्द नाहीत, तर तुमच्या मनात सध्या एक प्रक्रिया सुरू झालेली आहे, जी तुम्हाला पैशाचा मित्र बनवेल. जे आजपर्यंत कमतरतेचे होते, ते सुखाने, आनंदाने भरलेले असेल. आता प्रतीक्षा नाही, तर तुम्ही ते सर्व प्राप्त कराल, जी सध्या तुमच्या मनात कल्पना आहे. कुणासाठी ते एखादे शुभ कार्य असेल, कुणासाठी ते अधिक पैशाचे एखादे कार्य असेल, कुणासाठी एखादा दागिना असेल जे त्याला घ्यायचं आहे, कुणासाठी ते एखादे घर असेल, तर कुणासाठी ती स्वप्नातली कार असेल. प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होणार आहे, कारण तुमची इच्छा या संपूर्ण ब्रह्मांडात अगदी या क्षणाला पोहोचवल्या जात आहे. तुम्हाला फक्त विश्वासाने इच्छा प्रगट करायची आहे आणि ती या ब्रह्मांडाकडे पाठवायची आहे. विचार करू नका की ते कसे पूर्ण होईल. तुम्ही लखोपती, करोडपतीही बनू शकता. फक्त तुम्हाला विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. या ब्रह्मांडाकडून दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे. तुम्ही सध्या ते सर्व काही आकर्षित करत आहात, ज्याकडे तुमचा उद्दिष्ट सकारात्मक आहे. जेव्हा तुमचे उद्दिष्ट सकारात्मक असेल, तेव्हा परिवर्तन निश्चित होईल. तुम्ही जे काही श्रीमंतीचे नियम ऐकत आहात, त्यात तुम्हाला श्रीमंत होण्याचे अनुभवायचे आहे आणि खरोखर तुम्ही ते यशस्वीरित्या प्राप्त कराल, कारण तुमची ऊर्जा सकारात्मक होत आहे. हे पुढील काही मिनिटे ऐकत राहा. सध्या तुमच्याजवळ असलेले बँक बॅलेन्स किंवा अपयश याचा विचार करणे थांबवा. ते बंद करा. डोळे बंद करून आपल्या कल्पनाशक्तीला जागृत करा. पैसे अनेक मार्गांनी तुमच्याकडे सहज येत आहेत. माझे बँक अकाउंट दररोज वाढत आहे. मी समृद्धीसाठी पात्र आहे आणि ती मी स्वीकारतो. माझी ऊर्जा अमर्याद संपत्तीशी सुसंगत आहे. अनपेक्षित मार्गांनीही पैसे माझ्याकडे येतात. माझी इन्कम सातत्याने वाढत आहे.
संपत्ती निर्माण करणे माझ्यासाठी नैसर्गिक आणि सोपे आहे. आता हळूहळू डोळे शांतपणे उघडा. या ऊर्जेचा अनुभव करा. तुमची ऊर्जा बदल आणि त्यातील फरक तुम्ही ओळखा. कारण तुम्ही आता सर्व काही इच्छा ब्रह्मांडाकडे सोपवली आहे. तुमच्यात ते धैर्य आणि ते साहस, बल आकर्षित होत आहे, ज्यामुळे तुमच्यासाठी पोषक असे वातावरण निर्माण होत आहे. नवीन संधी तुमच्याकडे येतील. तुम्ही त्या ग्रॅब कराल आणि तुम्ही पुढे जाल. मीही याचे अनुभव घेतले आहे. सुख समृद्धीला आकर्षित करण्यासाठी हा सुंदर नियम या ब्रह्मांडावर विश्वास ठेवून करा. तुम्ही त्यासाठी योग्य आहात. तुम्ही श्रीमंतीसाठी, श्रीमंत होण्यासाठी आणि श्रीमंती उपभोगण्यासाठी इथे आहात. आज तुमच्याजवळ ती प्रत्येक वस्तू आहे जी तुम्हाला हवी आहे. तुमचं एक सुंदर घर आहे. त्यात सध्या तुम्ही वावरत आहात. त्या घरात तुमच्याजवळ ती प्रत्येक वस्तू आहे जी तुम्हाला हवी आहे, ती गरजेची आहे आणि तुम्ही त्यात आनंदी आहात. तुमच्याजवळ ते प्रत्येक नाते आहे. तुमच्याजवळ तुमच्या स्वप्नातली कार आहे जी तुम्ही तुमच्या अंगणात पाहत आहात. हे विश्व तुम्हाला ते सर्व काही देण्यास तयार आहे, जे या क्षणाला तुम्ही तुमच्या कल्पनेत साकार रूप देत आहात. मग कुणासाठी ते चांगले नाते असेल, ते चांगले प्रेम असेल, कुणासाठी तो पैसा असेल, कुणासाठी ते बँक बॅलेन्स असेल, तर कुणासाठी एखादे मोठे स्वप्न असेल. ते सर्व काही पूर्ण करण्याची जबाबदारी हे विश्व घेतं. तुम्ही फक्त विश्वास ठेवा की हे नक्कीच होईल. पूर्ण ब्रह्मांड, हे युनिवर्स तुम्हाला सोबत आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.